अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊलींनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भक्त हो, पितृदोष हा अगदी प्रत्येकाच्या मागे असतो। 99% लोकांच्या मागे खरं तर पितृदोष असतो आणि फक्त 1% लोकांच्या मागे जास्त प्रमाणात याचा असर होत नाही। म्हणजेच त्यांचं पूर्वकर्म म्हणा किंवा मग त्यांचे जे पितर आहेत ते खूप वयोवृद्ध होऊन गेलेले असतील तर मग त्यांना या गोष्टीचा त्रास होत नाही। पण खरं तर पितृदोष कोणत्या लोकांना असतो तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे काय तर तुम्हाला पितृदोष आहे ना, तुमचं कोणतंच काम होणार नाही आणि हे का होत नाही यासाठी आपण कोणते उपाय कोणत्या सेवा कराव्या याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। माहिती पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर भक्त हो, आपण संतानप्राप्तीसाठी, मुलगा होण्यासाठी किंवा नोकरीसाठी, विवाहासाठी स्वामींच्या जयंतीनिमित्त खूप सगळ्या सेवा पाहत आहोत, उपाय पाहत आहोत आणि बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स आहे की पितृदोषासाठी आम्हाला सेवा सांगा। तर इथे तुम्हाला जी सेवा दिली जाईल ती प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा। बघा, तुम्हाला लगेचच अनुभव येईल। आता तुम्हाला पितृदोष आहे म्हणजे तुमचं कोणतं काम होत नाही। काही जणांना समजत नाही की आम्हाला पितृदोष आहे की नाही, हे कसं ओळखावं। तर बघा, तुम्हाला हे त्रास होत असतील, तुमच्या घरामध्ये वंशवेल वाढत नाही, म्हणजेच तुमच्या पुढच्या पिढीला संतान होत नाही आहे, तर मग वंशवेल कशी वाढणार हा एक प्रॉब्लेम। बऱ्याच घरांमध्ये मुली जन्माला येतात पण मुलगा होत नाही, मुलाचा गर्भ वारंवार खराब होणे, अगदी 8व्या 9व्या महिन्यामध्ये पण गर्भपात होणे आणि तो गर्भ असतो मुलाचा। तर इथे पितरांनी शाप दिलेला असतो, त्यामुळेच फक्त ही एक गोष्ट घडते। आणि दुसरं याला कारण असतं, इतरांनी जर करणी बाधा केली असेल, जे लोक तुमच्या आजूबाजूला असतात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना असते, तर असे लोक खूप काही करतात। बघा, तुम्ही म्हणाल की हे अंधश्रद्धा आहे, करणी वगैरे भानामती, तर नाही, ही अंधश्रद्धा नाही आहे। पण काही लोक असे तांत्रिक मंत्र घेतात आणि हे असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात। तर याला फक्त आणि फक्त आपण स्वामींच्या सेवा करूनच हे सर्व दोष दूर करू शकतो। त्याचबरोबर विवाह न जमणे, जमलेला विवाह मोडणे, अगदी हळदीच्या दिवशीसुद्धा बऱ्याच घरांमध्ये विवाह मोडले जातात। काही मुलांचं शिक्षण असतं, व्यवस्थित दिसायला वगैरे सुंदर असतात, खूप हुशार असतात, तरी देखील त्यांचा विवाह जमत नाही। तर याला सुद्धा कारण असते ते म्हणजे पितृदोष, नोकरी न लागणे। म्हणजे बघा, शिक्षण तुम्ही चांगलं घेतलेलं आहे तरी देखील तुम्हाला नोकरी न लागणे म्हणजेच काय तर एक तर पितृदोष, एक तर तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणजेच तुमची पुढे प्रगती होऊ नये म्हणून। त्यानंतर खूप घरांमध्ये सतत आजारपण असते, खूप घरांमध्ये अगदी सगळं चांगलं चाललेलं असतानासुद्धा बऱ्याचशा पुरुषांना व्यसनाची एक सवय लागते, म्हणजेच ते व्यसनाधीन होतात। पती पत्नीचं न पटणे आणि यावरूनच काय होतं की अगदी तुमचा अर्धवट संसार झालेला आहे, मुले वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे, पण बऱ्याच घरांमध्ये घटस्फोट होणे किंवा मग कोर्ट कचेरीपर्यंत तुम्ही जाणे, तर याला कारण असतो तो पितृदोष। बघा, तुम्ही पितृदोषाचा मी स्वतः खूप अनुभव घेतलेला आहे आणि मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की मला पर्सनल काही विषयांवरती तुम्हाला माहिती मी नक्की शेअर करणार आहे, कारण तुम्ही माझं एक कुटुंब आहात, आपलं एक सर्वांचं स्वामी भक्त एक कुटुंब आहे आणि मी नक्की तुम्हाला या गोष्टी शेअर करेल। तर आज एवढंच सांगते की पितृदोषामुळे आयुष्यामध्ये खूप खूप काही गमावलेलं आहे। फक्त आता स्वामींच्या सेवेत आल्यापासून एक नवीन जगण्याला सुरुवात केली असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर मी एवढंच सांगू इच्छिते की पितृदोषामुळे तुम्हाला कोणत्याच दुःखाचा सामना करायला नको, तर तुम्ही या सेवा करा ज्या मी स्वतः करते। माझ्याकडून दररोज नाही शक्य होत, पण मी न चुकता शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेला या सेवा न चुकता करते। शनिवारी आणि पौर्णिमेला जरी तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला तुम्हाला 1-3 महिन्यांपर्यंत म्हणा किंवा मग 1-1.5 महिन्यापर्यंत म्हणा ही सेवा नियमित करायला पाहिजे, जी मी आधी अशी कंटिन्यू सेवा केलेली आहे। पण सध्या स्वामींच्या खूप सगळ्या सेवा आहेत, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करणं असतं, इतर कामे, त्यामुळे दररोज आता ही सेवा मी करत नाही, फक्त शनिवारी अमावस्येला न चुकता ही सेवा करते। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमची ही सुरुवात आहे, तर तुम्ही एक
41 दिवसांचा संकल्प करा आणि ही सेवा सुरू करा. तुम्हाला फक्त सकाळी उठल्याबरोबर आपण आंघोळ करतो, जेव्हा कधी तुमची कामे इतर आवरल्यानंतर जरी तुम्ही करत असाल, पण हा उपाय तुम्हाला आंघोळ केल्याबरोबर करायचा आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे जे ग्रंथ आहे हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. यामध्ये स्वामींची सर्व काही स्तोत्र असतात जे आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये सांगितले जातात की यावरती हा उपाय करा, तो करा. तर त्यासाठीचे स्तोत्र आणि मंत्र यास तुम्हाला पुस्तकात मिळून जातील, ते तुमच्याकडे असावं. तर मग तुम्हाला त्यामध्ये 172 पान नंबरवरती पितरतुष्टीकारक पितृस्तोत्र आहे. त्यामध्ये बघा, अर्चिता नाममूर्तिना पितृना दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेषा ध्यानिना दिव्य चक्षुषाम असे हे पितृस्तोत्र आहे. हे जर तुम्हाला गुगलवरती सर्च करून मिळाले तर सुरुवातीच्या ओळी मी इथे तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत. अशा जर असतील तर मग तुम्ही तो स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता जरी पुस्तक नसेल तर. पण आंघोळ केल्याबरोबर पितरांची सेवा करण्यासाठीचं एक वेगळं आसन घ्या, जे मी स्वतःचं आसन लेंटेनवरती ठेवत असते आणि त्याला मी फक्त पितरांची सेवा करतानाच घेते. पितरांची सेवा झाल्याबरोबर जेव्हा मी ते लेंटेनवरती ठेवते तर ते ठेवून दिल्याबरोबर लगेच हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि मगच आपल्या इतर वस्तूंना आपल्याला हात लावायचा आहे. तर मग हे आसन घ्यायचं आहे, एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि मग तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. पितरांच्या नावाने तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि इथे तुम्हाला महिलांनी आवर्जून तुमच्या आधी माहेरच्या पितरांचा उल्लेख करा आणि नंतर मग सासरच्या पितरांचा उल्लेख करा. तर महिलांना 2 ठिकाणचा पितृदोष असतो, म्हणजेच जास्त प्रमाणात महिलांनाच पितृदोष असतो. म्हणूनच आपल्या संसारामध्ये खूप सगळे विघ्न बाधा येतात आणि पुरुषांमुळे फक्त आपल्याला काय होतं की सासरचा पितृदोष असतो, पण सासरची जी भावकी असते त्या लोकांच्या वाईट नजरा असतात आणि यामुळे सुद्धा आपल्या संसारात विघ्न येणं किंवा आपलं कोणतंही काम न होणं असे आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि पितर तुष्टीकारक जे स्तोत्र आहे हे तुम्हाला एक वेळा वाचन करायचं आहे. मनातल्या मनात वाचन करा आणि नंतर वाचून झाल्यानंतर पितरांना मनोभावे नमस्कार करा आणि पितरांना सांगा. सुरुवात करण्याआधी तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितरांनो, मी ही तुमच्यासाठी सेवा करत आहे, माझे हे काम पूर्ण होऊ द्या. जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल ना तर पितरांना तुम्ही खरंच खूप तळमळीने प्रार्थना करा की पितरांनो, माझ्या आधीच्या पिढीकडून काही चुकलं असेल किंवा माझ्याकडून काही चुकत असेल तर मला क्षमा करा. पण तुम्ही खूप चांगले आहात आणि मला असं वाटतं की वंशवेल वाढावी किंवा मग मला मुलगी आहे, मुलगा व्हावा आणि सर्व काही व्यवस्थित व्हावं अशी मी एक तुमच्याकडे प्रार्थना करते. म्हणजे काय, देवाला आपल्या गुरूंना जी विनंती करतो ना ती विनंती पितरांना करायची आहे. कारण स्वामीसुद्धा हेच सांगतात की आधी तुला तुझ्या पितरांची सुद्धा सेवा करावी लागेल, नंतर तुला तुझ्या कुलदेवांची आणि मग माझी केली तरी चालेल. कारण महाराजांना माहीत आहे जर आपण फक्त महाराजांची सेवा करत राहिलो, महाराज सर्व काही देणार आहेत आपल्याला, पण हे पितर जे आहेत ते मध्येच आडवे येतात आणि मग ते आपल्यापर्यंत काहीच येत नाही. त्यामुळे पितरांची ही सेवा तुम्हाला 41 दिवस न चुकता करायची आहे. ज्यांना संततीच होत नाही आहे अशा ताईंनी 3 महिने जरी ही सेवा केली तरी चालेल आणि शनिवारी अमावस्येला तर न चुकता करायची आहे. ज्या ताईंना मुलगा पाहिजे, मुली आहेत ना, त्यांनी ही सेवा आता येणाऱ्या अमावस्येला करा. अमावस्येपासून जरी संकल्प येतो ही सेवा जरी तुम्ही केली 41 दिवस तरीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल. आता ज्या ताई प्रेग्नेंट आहेत त्यांनी ही अमावस्या आणि शनिवारी सेवा केली तरी चालेल. फक्त तुम्हाला पितरांना छान प्रार्थना करायची. वाचून झाल्यानंतर तुम्हाला पितरांना नमस्कार करायचा आहे. अगदी जमिनीवर डोकं टेकून, डोकं थोडंसं म्हणजे नाही का आपण असं माथा थोडासा जमिनीवर घासतो त्या पद्धतीने नाक घासा आणि मग त्यांना सांगा आमचं चुकलं असेल तर क्षमा करा, माझ्या आधीच्या पिढीचं चुकलं असेल तर त्यांना क्षमा करा, पण तुमची सेवा मी करण्याचा प्रयत्न करेल. नंतर उठायचं, कोणाला काही घरातील बोलायचं नाही. अगदी तुमचं लहान मूलसुद्धा आलं जवळ तरी त्याला जवळ येऊ देऊ नका. तरीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि लगेच तुम्हाला हातपाय तोंड स्वच्छ धुवून यायचे आहेत. ते आसन वगैरे आधीच ठेवून द्या आणि मग नंतर तुम्हाला देवपूजा वगैरे करायची आहे. आता आंघोळ केल्याबरोबर आपण देवपूजा करतो ना, तर आंघोळ केल्याबरोबर ही सेवा करायची आणि नंतर मग देवपूजा करायची.
तर तुम्हाला इथे मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला दुसरी सेवा करायची आहे, पंचमहायज्ञ. ही सेवा जर अमावस्येपासून सुरू करत असाल तर पंचमहायज्ञसुद्धा सुरू करा. पण ही सेवा तुम्ही कधी करू शकता, अगदी उद्यापासून सुरू करू शकता. याला कुठलंही असं नाही आहे की मुहूर्त पाहावा लागेल की अमावस्याच लागेल, अजिबात नाही. अगदी उद्यापासून सेवा सुरू करू शकता. त्याचबरोबर पंचमहायज्ञ करायचा आहे. तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला शनिवारी आणि अमावस्येला न चुकता सायंकाळी म्हणजेच किती वाजता, 5:30 ते 7 वाजेच्या मध्यंतरी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून एक पितरांसाठी दिवा लावायचा आहे. आता पितरांना जर तो दिवा लावला तर पुन्हा तो देवपूजेमध्ये घ्यायचा नाही. त्यासाठी एक मातीची पंती करा आणि ती तुम्ही पितरांच्या नावानेच लावत जा. शक्यतो मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावा. यामध्ये तुम्ही एक थोडेसे काळे तीळ टाका आणि हा दिवा लावा. म्हणजेच जे पितर आहेत ना, त्यांचा आपल्याला अजिबात त्रास होणार नाही आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. यानंतरचा उपाय आहे, तुम्ही राहता तिथे जर आसपास पिंपळाचं झाड असेल तर बघा, या पिंपळ वृक्षाची जर तुम्ही सेवा केली तर तुमचे काम निश्चित होईल. कारण मी सुद्धा इथे ज्या केंद्रामध्ये जाते तर तिथे एक ताई येतात आणि त्या बऱ्याचदा मला फक्त शनिवारी रात्रीच पिंपळाची सेवा करताना दिसलेल्या, ज्यावेळी मी रात्री आरतीला जाते तेव्हा. तर त्यांनी एका बॉटलमध्ये दूध मिश्रित पाणी आणलं होतं आणि मी सहज त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी ही केंद्रामधून सेवा घेतलेली आहे. पितृदोष असल्यामुळे मूलबाळ वगैरे होत नाही आहे, मिस्टरांना जॉबसुद्धा नाही आहे. तर त्या ती सेवा करत होत्या. हल्ली मला त्या ताई दिसत नाही आहेत आणि मग मी असंच विचारलं एक वेळा, पुन्हा खूप दिवसांनी भेट झाली. तर त्या आता प्रेग्नेंट आहेत, अगदी 12 वर्षानंतर. तर तुम्हाला सांगते काय करायचं, आपल्याला लांब जायचं असतं, त्यामुळे बिस्लरी घेतली बॉटल रिकामी तरी चालेल किंवा एक तांब्या घेतला तरी चालेल. यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये फक्त 1 किंवा 2च चमचे तुम्हाला दूध घालायचं आहे. यामध्ये 1 चमचा तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे आणि 1 चमचा काळे उडीद घालायचे आहेत. 1 चमचा तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत. असं हे मिश्रित पाणी करायचं आहे आणि अगदी गपचूप, कुणाला खूप गाजावाजा करायचं नाही या सेवेचा. आणि तुम्हाला एक दिवा घेऊन जायचा आहे. शक्यतो पिंपळासाठी तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा घ्या. आणि हे जे आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे पितरांसाठी. आता पिंपळ वृक्षाखाली गेल्याबरोबर तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड असायला पाहिजे. आणि अर्धच यामधील जे जल आहे ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुपाचा दिवा भगवान विष्णूंना लावायचा आहे आणि तुम्ही अष्टगंध, हळदी कुंकूसुद्धा इथे अर्पण करा. एखादं फूलसुद्धा घेऊन जाऊ शकता. एक कापूरची वडी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की पितृदोष असल्यामुळे माझं हे काम होत नाही. मग नोकरी असो, विवाह जमत नसो किंवा मग मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, मूलबाळ पाहिजे, जे काही असेल ती तुमची अडचण सांगा. आणि 1च मिनिटे तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाकडे वरती पाहायचं आहे. हा उपाय सायंकाळी प्रदोष काळामध्येच करायचा आहे. आता तुम्हाला जर 5ला 6ला शक्य नाही तर 8 वाजेपर्यंत करू शकता. 8च्या नंतर हा उपाय करता येत नाही. 8च्या आतमध्ये करायचा. पिंपळाच्या झाडाकडे वरती पाहिल्यानंतर आपल्या ज्या पितर आहेत, शक्यतो जे पितर आपले खूप दुष्ट होते आधी जिवंत असताना, अशाच लोकांची इथे नावे घ्या. त्यांना चांगलं म्हणायचं आहे. गेल्यावरती अशा लोकांचं तुम्ही कधीच अमावस्या शनिवारी चुकूनही नाव घेत जाऊ नका. त्यांचे कुठलेही वाईट विचार काढू नका. म्हणजे नाही का, बऱ्याचदा आपण पूर्वीचे विषय निघाले की आपण सांगतो की हा असा होता, त्याने एवढा त्रास दिला. अजिबात नका काही म्हणू त्यांना. गेले ते आता, चांगलंच म्हणायचं. कारण तीच व्यक्ती आपल्याला खूप जास्त त्रास देते आणि आपल्या संसारामध्ये विघ्न आणण्याचा तीच व्यक्ती प्रयत्न करत असते. त्यामुळे सांगते, मी खूप अनुभव घेतलेला आहे भक्त हो. ज्यावेळी तुम्हाला या गोष्टी समजतील ना, तर खरंच तुम्हाला देखील खूप खूप वाईट वाटणार आहे. त्यामुळे मी आता काही सांगत नाही. फक्त तुम्ही तुमच्या पितरांचा कुठलाच दोष ओढून घेऊ नका. तर प्रार्थना करा. भगवान विष्णूंना सांगा की हे देवा, मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे आणि देवाधिदेवा तुम्ही भगवान विष्णू देवा सर्वांचं कल्याण करता. तर माझ्या ह्या पितरांना सद्गती मिळू द्या, त्यांना तृप्त करा आणि त्यांचा मला आशीर्वाद लाभावा.
म्हणजे काय होईल, भगवान विष्णू देवासमोर या पितरांना आपल्याला आशीर्वाद द्यावा लागेल आणि मग भगवान विष्णूसुद्धा त्यांना सद्गती प्राप्त करून देतात. त्यामुळे हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. तुम्हाला ही सेवा 41 दिवस करायची आहे. तुम्ही म्हणाल आम्ही फक्त अमावस्या शनिवारी करू का? पण जिथे संतती नाही आहे, मुलगा नाही आहे किंवा खूप मोठा प्रश्न अडचण असेल तर मग तुम्हाला ही संकल्पयुक्त 41 दिवस सेवा करायची आहे. पण ज्या ताईंना जे पिंपळाचं झाड आहे ते जवळपास नाही आहे तर मग अमावस्या शनिवारी ही सेवा करू शकता. तर भक्त हो, सेवा करा, अनुभव घ्या. 100% तुम्हाला अनुभव येईल. मी स्वतःसुद्धा ही सेवा पिंपळाची करण्याचा प्रयत्न करते. मलासुद्धा 41 दिवसांची सांगितलेली आहे. तर मी आता सध्या ती अमावस्येपासून सुरू करणार आहे. याआधी मी शनिवारी अमावस्येला ही सेवा करत आलेली आहे. कोणाला जास्तीचं सांगायचं नाही की मी पितरांसाठी ही अशी सेवा करते. गुपचूप जायचं, सेवा करायची आणि एक बॉटल घेऊन जायची सेपरेट पाण्याची. सेवा झाली की जरा झाडाच्या बाजूला आलं की हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि मग घरी यायचं. नाहीतर तसेच जर घरी याल ना तर मग तुमच्यासोबत ते पितरसुद्धा घरी येतील आणि ते घराच्या बाहेरच उभे राहतात आणि मग आपल्याला त्रास द्यायला मोकळीच. त्यासाठी तुम्हाला हा सुद्धा एक नियम पाळायचा आहे. तुम्ही याआधी खूप सेवा केल्या असतील पण कुठे ना कुठे चुकला आहात म्हणून तुमचं आजवर काम झालेलं नाही. तर मी इथे तुमच्याकडून कोणती चूक व्हावी नाही म्हणूनच खूप जास्तीत जास्त महत्त्वाची आणि क्लिअर माहिती देते, सविस्तर माहिती देते. म्हणून आपले व्हिडिओ थोडे मोठे होतात. तर समजून घ्या, सेवा करा. सेवा खूप महत्त्वाच्या आणि प्रभावी आहेत. तर भक्त हो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.